नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशींच्या व्यक्तींना नोव्हेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. या महिन्यामध्ये मकर राशींच्या व्यक्तींनी ओव्हर कॉन्फिडन्समधून होणाऱ्या चुका टाळाव्यात. कारण पूर्वार्ध जो आहे, पहिला अर्धा महिना जो आहे, तो तुम्हाला अशा प्रसंगातून थोडा बॅकफूटवर घेऊन जाईल. ओव्हर कॉन्फिडन्स नसावा, कारण त्यामुळे अनेक प्रकारची दुःख तुमच्या वाट्याला येतील. कॉन्फिडन्स असावा, पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. हे पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण असं आहे की ज्यामुळे जर नुकसान झालं तर नुकसान तुम्हाला अनेक महिने मागे घेऊन जाईल. म्हणून तो म्हणण्यापेक्षा अशा गोष्टी तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा. विशेष करून आपल्या बडेजाव किंवा आपल्या गोष्टी मोठ्या मोठ्या करून सांगणे, किंवा काही गोष्टी नसलेल्या खोट्या नाट्या करून सांगणे, किंवा असं काहीतरी आभास निर्माण करणे, अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कुठे संकटात पाडू शकतात. म्हणून मकर राशींच्या व्यक्तींनी अशा थापामध्ये किंवा गोष्टींमध्ये पडू नये की जेणेकरून आपल्याला स्वतःला त्यापासून त्रास होईल. मकर राशींच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की ज्या व्यक्तींना पूर्वीचे हृदयरोग आहेत, हृदरोग आहेत, अशा व्यक्तींनी या महिन्यामध्ये विशेष करून लक्ष घालावं. काही लोकांना मशीन, पेसमेकर किंवा असे काही मशीन बसवलेली असतात. तर अशा प्रसंगात किंवा असं ग्रहमान असताना ते मशीन बिघडतात किंवा त्यातून काहीतरी त्रास निर्माण होतो किंवा काहीतरी पुन्हा रिऑपरेशन वगैरे असं करावं लागतं. असे प्रसंग या महिन्यात दिसून येतात. तर योग्य वेळी डॉक्टरचा सल्ला घ्या आणि त्यात जर काही करायची आवश्यकता असेल तर योग्य वेळी करून घ्या. असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देतो आहे. जीवाशी काही भीती नाही आहे, पण असे प्रसंग आले किंवा असं जर काही समस्या उद्भवली तर त्याचे योग्य निराकरण करून घ्या. असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये घरातलं वातावरण जे आहे तेवढं उत्साही आणि अनुकूल असं नाही, असं म्हणता येईल. प्रत्येक व्यक्तीची नाराजी किंवा काहीतरी नाराजीचा सूर असा तुम्हाला कधी मागून कधी तोंडावर ऐकायला येईल. तुम्ही जर कुटुंब प्रमुख असाल तर हे सगळं सहन करण्याची ताकद तुमच्यात ठेवा. कारण घरातील व्यक्ती जर काही कारणाने नाराज असतील तर ती नाराज व्यक्ती असेल तर वातावरण घरातलं बिघडून जातं. वातावरण बिघडलं की त्याचे इतर परिणाम सगळ्यांना भोगावे लागतात. म्हणजे आपल्या ॲब्सेन्समध्ये आणि आपल्या प्रेझेन्समध्ये दोन वेगवेगळी वातावरणं असू शकतात. म्हणून तुम्ही स्वतः कुटुंबाकडे जरा जास्त लक्ष द्या. कोणाची नाराजी असेल ते दूर करण्याचा प्रयत्न करा, किंवा काय नाराजीचं मूळ कारण आहे हे शोधून त्याच्यावर उपाययोजना करा. असा सल्ला मी या ठिकाणी मकर राशीच्या व्यक्तींना मुद्दाम देऊ इच्छितो. घरात होणारी चिडचिड, संताप किंवा आपलं मुलांनी न ऐकणे, या गोष्टीमुळे तुमचा संताप किंवा उगाच चिडचिड जी आहे ती तुम्हाला वातावरण बिघडवण्यास आणखीन अनुकूल करेल. म्हणून या गोष्टीवर आपलं नियंत्रण ठेवा, चिडचिड होऊ देऊ नका. मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये जे उद्योगधंदा करणारे व्यक्ती जे आहेत, स्वतःचा व्यवसाय करणारे जे व्यक्ती आहेत, त्यांना नवीन नवीन संधी उत्पन्न होतील, निर्माण होतील त्यांच्यासाठी. तर अशा संधी खरोखर आपल्यासाठी चांगल्या आहेत का, त्यात फायदा नक्की किती आहे याची शहानिशा करूनच तुम्ही एखादी उडी मारा. असं नाही आहे की संधी मिळाली म्हणून त्यात डोळे झाकून उडी मारायची. त्याचा शहानिशा करा. आपल्याला होणारा फायदा किंवा त्यामध्ये होणारे एफर्ट्स किती आहेत, याचा परस्पर संबंध किती आहे, ह्या सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्ही त्यात उडी मारा. कारण तुम्हाला ह्यातून फायदा होणार आहे. पण 100% मेहनत करून जर 30% फायदा झाला तर त्याचा काही तुम्हाला ते मनापर्यंत तुमच्या आनंददायक वातावरणात तुम्ही राहणार नाही. तर हे जे प्रमाण जे आहे ते प्रमाण तुम्ही समजून घ्या आणि आपलं काम करा. जे लघुउद्योजक आहेत किंवा रोजंदारीवर कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे असे जे लोक आहेत त्यांना या महिन्यामध्ये कामाचा योग्य मोबदला त्यांना मिळेल. जे नोकरीमध्ये बदल घडवू इच्छितात किंवा आपल्या नोकरीत बदल ज्यांना करायचा आहे त्यांना या महिन्यात अनुकूल ग्रहमान दिसून येत आहे.
जे काही वातावरण चांगलं आहे त्याचा फायदा करून घ्या आणि विशेषतः पूर्वार्धामध्ये असे जे काही बदल घडतील किंवा इंटरव्ह्यूज वगैरे जे काही तुमचे अरेंज होतील त्या इंटरव्ह्यूपासून तुम्हाला ते कन्फर्म कसे करायचे किंवा फायनल डील कसं करायचं याच्याकडे लक्ष द्या. नोकरीत बदल संभवतात. जे उद्योजक आहेत, मोठे उद्योजक आहेत किंवा त्यांचा बिझनेसमध्ये अनेक लोक इन्व्हॉल्व आहेत, त्यांना या सगळ्या लोकांना खुश करणे हे एक मोठं टास्क राहणार आहे. कारण असं होत नाही की आपण समजा आपल्याकडे 70 लोक काम करत आहेत तर 70च्या 70 लोकांना आपण ॲट अ टाईम खुश करू शकतो. कोणाची तरी नाराजी राहील पण ती नाराजी 1 to 1 सोडवून घ्यावी आणि त्याचा जो काही परिणाम आहे तो परिणाम आपल्या दृष्टीने चांगला करून घ्यावा. हे मालकाचं स्किल आहे आणि ते त्यांनी करावं हे निश्चित मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. नवीन संधी चालून येतील त्याचा कॅल्क्युलेटिव्ह फायदा करून घ्या असाही सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. उत्पन्न जर म्हणाल तर उत्पन्न तुमचं बेतासबात आवश्यक ते एवढं निश्चित राहील. विशेषतः स्त्रिया ज्या आहेत त्यांना राजकारणामध्ये काही गोष्टी अनुकूल दिसून येतात. राजकारण किंवा समाजकारणसुद्धा या महिन्यामध्ये त्यांची भरभराट किंवा पुढे त्यांना प्रगती अशी दिसून येते. तर त्याचा योग्य मोबदला आणि त्याची दिशा ओळखून त्या दिशेने प्रवास तुम्ही करा म्हणजे त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की विद्याभ्यास करणारी मुलं जी आहेत त्यांनी आपला आळस सोडा आणि आळस सोडून योग्य वेळी योग्य आपला अभ्यास करायला शिका की जेणेकरून त्यांना फायदा होईल. परस्परामध्ये कपल्स जे आहेत, जे नवरा बायको आहेत, त्यांनी परस्परामध्ये जे सामंजस्य आहे ते सामंजस्य असंच टिकवून ठेवा आणि त्यापासून आपल्या कुटुंबाला एक आनंद मिळवून द्या. हे होतं मकर राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.